मध्ये एक मुलगी भेटली आणि त्या मुलीला घरी आणलं आणि तिचं नाव रुक्मिणी ठेवलं. बोला राधे राधे. तिचं नाव रुक्मिणी ठेवलं आणि रुक्मिणी मोठे झाले. मायबाप एक सांगू का, ज्यावेळेस मुलगी मोठी होती ना त्यावेळेस बाप आहे ना चिंता करतो. त्याला फार चिंता होती, माझ्या बाईला चांगलं स्थळ भेटेल का, आणि तो वेशनी तर नसेल, कसं आहे माझ्या बाईचं नशीब, विचार करत बसतो एकटाच असा. पोरीच्या लक्षात येतं, पोरगी हळूच येते जवळ. बाबा, ओ बाबा. हा काय बेटा, कसला विचार करताय? काय नाही रे बेटा, असंच माझ्या लग्नाचा विचार करताय ना? बाबा मला लग्न नाही करायचं. बाप म्हणतो अरे तू परक धन रे बाळा, एक दिवस तुला जायच लागणार आहे सर्व सोडून. तू परक्याच्या घरची लक्ष्मी बाळा, तू किती दिवस राहणार आहे? एक सांगतो, माय बाप संपूर्ण घर बाप सांभाळतो आणि त्या बापाला त्या घरातली लेक सांभाळते. सगळ्या घराला काय पाहिजे, केव्हा पाहिजे, कधी पाहिजे, कुठं पाहिजे हे बापाला माहिती, पण बापाला कधी काय पाहिजे, कुठं पाहिजे, केव्हा पाहिजे हे कोणाला माहिती? तर घरातल्या लेकीला माहिती. लहान लहान लेकरं सुद्धा शाळेत ना आल्या आल्या जर बाप नाही दिसला तर बेचैन होतात पोरी. हा लगेच विचारतात, आई पप्पा कुठे गेले, बाबा कुठे गेले? माय बाप लक्ष द्या. बाप जर बाहेर निघाला जाता जाता, बाबा ते सॉक्स धुवून ठेवलेत पा, ते नका झाले. बाबा आणि तुमचे ते कागदपत्र त्या टेबलावर ठेवलेत आणि त्याच्या शेजारी पेन आहे बाबा, आणि त्याच्या शेजारी रुमाल आहे बाबा, आणि चष्मा विसरू नका घेऊन जायला. आणि बाबा तुमचा डबा पण मी टिफिन डबा तिथं ठेवलाय. बाबा दुपारी 1:30 वाजता बरोबर तुम्हाला गोळ्या घ्यायचं, आठवणीनं. काम करता करता विसरून जाल. सगळं पोरगी सांगते. स्तब्ध उभं राहून बाप ऐकतो आणि तो बाप म्हणतो बेटा जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत काहीच मला घोर नाही, एकदा तू गेल्यावर माझं कसं. बाप रडायला लागतो. घराचा कळस, घराचं पावित्र्य, घराचा मान, घराची शान, तो बाप आणि ती लेक. लक्षात घ्या, घर या घराचा बाप जर पाया असेल तर मुलगी कळस आहे माय बाप. लक्षात घ्या, घर चालवणारा हा बाप गंभीर असेल तर सर्वांना माय बाप सुंदर, सर्वांच्या मुखावरती हास्य प्रगट करून देणारी ती मुलगी असते. लक्षात ठेवा, त्या घराला या दोन जणांची फार आवश्यकता माय बाप. ती मुलगी सारखी बाबांची काळजी घेणारी. बघा काय काय वेळा बाप जर चुकला आणि काय जर झालं तर पोरगी त्याला एकांतात घेऊन बापाला सांगते, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आत्याला सांगते, आणि बरं का तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना. त्यावेळेस बाप माय बापा त्या लेकीकडे बघतो. काही वेळा असं पण होतं, घरामध्ये भांडण झालं पती पत्नीचं की न जेवता जाऊन माय बापा आतल्या खोलीत बाप पडलेला असतो. पोरगी शाळेत ना आल्या आल्या पाहती बाबा दिसत नाही, बाबा दिसत नाही. आई रागावलेली आहे तरी हिम्मत करून विचारते आईला, आई बाबा कुठे आहेत? आतल्या खोलीत पडले असतील. थोडं रागावून माय बापा त्यावेळेस ती मुलगी जाते आणि जिथे बाप बसलेला आहे माय बापा तिथं जाते, पायापाशी बसते, हळू पायावर हात ठेवते. तेव्हा बापाला कळतं आली माझी बाई. भिंतीकडे तोंड करून रडणारा बाप मनातल्या मनात असतो की एकदा माझ्या बाईचं लग्न झालं की या घराचं तोंड बघायचं नाही, दूर 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 कुठंतरी निघून जायचं. असा म्हणणारा बाप मायबाप त्या ठिकाणी रडत असतो. तेवढ्याच पोरीच्या हाताचा स्पर्श झाला पायाला की बाप म्हणतो आली का बेटा? गडबडीने डोळे पुसून उठून बसतो. आली का? मला बरं झालं बरं. आणि बेटा मी काय म्हणतो हे बघ, इकडे लक्ष दे. तुम्ही काही म्हणू नका, मी काय म्हणते ते पहिलं सांगा. तुम्ही जेवलात का? जेवलो बेटा.
कुठं जेवलात? ते ताट तर तसंच दिसतंय. तुम्हाला किती वेळा सांगितलं हो बाबा, आई रागवल्यानंतर ती उलट सुलट बोलती, ती तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं तुम्ही वेळेवर जेवत जा, वेळेवर गोळ्या खात जा. कितव्या वर्गाची पोरगी? 4-5व्या वर्गाची पोरगी. आणि बाप किती वयाचा? 35-40 वयाचा बाप माय बापावून त्याला ती बोलत असते, अशी रागावून बोलवते. रागावून बोलणाऱ्या बापाला सुद्धा माय बाप आनंद वाटतो त्या रागावण्याचा. आणि तो बाप आहे ना, डोळ्यात पाणी आणतो. बाई एवढी काळजी घेतेस ग माझी, तू गेल्यावर माझी काळजी कोण घेणार? त्यावेळेला माय बाप, ज्यावेळेस या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस मुलगी जायला निघते, त्यावेळेस आईकडे रडत रडत जाते. आईला म्हणते, आईने तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, कोणताच हट्ट धरला नाही आई, आणि तू दादाचे हट्ट संपूर्ण पूर्ण केले. आई मी जाता जाता एक मागते, माझा हट्ट पूर्ण कर आई. आई तुला एक विनंती आहे ग, बाबांना असं उलटून बोलत नको. आईचे डोळे भरून येतात, जवळ घेते आणि रडतात माय बाबा. जवळ नाही रे बेटा, नाही बोलणार. भावाजवळ जाते, दादा अरे बाबांनी काय कमी केलं रे आपल्याला? काय कमी केलं बाबांनी? तुझ्यासाठी काय नाही केलं बाबांनी? अरे तुला चांगले बूट घालायला यावेत, कॉलेजमध्ये तुझी शान वाढावी म्हणून बाबांनी स्वतःच्या चपला पुन्हा पुन्हा शिवून घातल्या, खेळे मारून घातले. अरे तुझ्या अंगावरती चांगले वस्त्र दिसण्याकरता बाबांनी स्वतःचे कपडे, फाटलेले कपडे पुन्हा शिवून घातले. दादा रे तुझ्यासाठी काय नाही केलं? तुला एवढा होत करू केला, एवढ्या मोठ्या नोकरीला तुला लावून दिला. बाबांनी कोणाकोणाचे पाय धरले तुला नोकरी लागण्याकरता. अरे हे सर्व केलं कोणासाठी केलं दादा? रडतो भाऊ, म्हणतो ताई तू नको चिंता करू बाबांची, मला फक्त एक वचन दे तू दादा, बाबांची काळजी घेशील आणि आईचं बाबाचं भांडण झालं तर बाबांना समजून सांगशील, वेळेवर गोळ्या घ्यायला सांगशील, जेवण करायला सांगशील. हे असलं सांगत असते माय बाप. बापाच्या जवळ जाते तेव्हा पोरीला माय बापा शब्द राहिलेले नसतात, आणि ती पोरगी रडत रडत बापाला कवटाळून धरते आणि फक्त एवढंच म्हणते, बाबा चाले बरं मी सांभाळात ते बस. एवढं म्हणून माय बापा पोरगी गाडीत बसते, निघून जाते गाडी. तोपर्यंत हुंदका आवरून ठेवलेला बाप आतल्या खोलीत पळत पळत जातो आणि ती उशी आपल्या तोंडाला लावून माय बापा एकटाच एकट्याशी बडबडतो, गेली माझी बाई, माझी बाई गेली, मला काळजी, माझी काळजी घेणारी माझी बाई गेली हो. जोर जोरात रडतो. माय बाप जे प्रेम या जगतामध्ये माता ही लेक बापाला देते, ते प्रेम या जगतात पोरग नाही देत. बर पोराचं कामच वेगळं नाही. रुक्मिणी आता लग्नाच्या वयाची झाली.